आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उच्च शिक्षित वैचारिक युवा नेतृत्व आमचे शैक्षणिक सामाजिक राजकीय मार्गदर्शक डॉक्टर अजय दादा धोंडे आपणास जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर रमेश खिळदकर सर, प्राध्यापक डॉक्टर संभाजी घोलप, अंकुश दादा बडे, अजय दादा धोंडे मित्रमंडळ आष्टी तालुका। अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला। मिलन पॅकर्स खडा मसाला। जामखेडमधील एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिलाय। त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही, हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं काम आहे। जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी परिसंवाद कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबई येथील सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत आंदोलन केलंय। त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील, यावर पोलिसांकडे काहीतरी कारण असतील, त्यांना अरेस्ट करण्याचे त्याचप्रमाणे कारवाई होईल। असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणालेत। साताऱ्याचे उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्यावर जे केलंय ते इथंच फेडावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणालेत की उदयनराजे हे संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन, असं जयंत पाटील म्हणालेत। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड। टर्न करून काल तर ते हे बिघडत आहे का महाराष्ट्रामध्ये? काल संध्याकाळी ज्यावेळी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ज्यांनी त्या ठिकाणी भाषणं केली, ज्यांनी त्या ठिकाणी जर कोणी प्रोवोकेशन केलं असेल तर तेही तपासलं पाहिजे। आणि हे जे आलेले होते ते खरंच एस टीचे कर्मचारी, मला वाटत नाही की पवारसाहेबांनी एवढं एस टीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 40 वर्षात वेळोवेळी मदत करून त्यांना आधार देण्याचं काम केलं आहे। त्यातला खरा एस टीचा कर्मचारी कधीही पवारसाहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही। आणि पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन उलट मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। जे गोष्टी एकदम खाली होत्या त्या बऱ्याच वर आणून एस टी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचं काम केलं। आणि त्यामुळे एस टी कर्मचारी हा याच्यात कुठेही असेल असं मला वाटत नाही। हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे। जे तिथं आलेले होते ते एस टी कर्मचारी होते का? त्यांना अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मागण्या विचारल्या तर मागण्याही त्यांना सांगता धड येत नव्हत्या। आणि मला असं वाटतं की ते कोणत्या परिस्थितीत होते, काय होते, याची चौकशी येऊन सत्य बाहेर येईल। स्टंटबाजी जरा बंद झाली पाहिजे। उदयनराजे म्हटलं की जे केलंय ते इथंच फेडून जावं लागेल, म्हणून हा हल्ला झाला। उदयनराजे संध्याकाळी बोललेले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे तपासलं पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन। उद्या पक्षाचे काय आपले आंदोलन वगैरे तर असतील, त्यांच्या जीवाला काय होईल? त्यांच्या जीवाला काय? त्यांनी काहीतरी पोलिसांच्याकडे कारणं असतील त्यांना अरेस्ट करण्याची, आणि ती कारणं जर असतील तर त्याप्रमाणे कारवाई होईल। त्यांच्या जीवाला काही होण्याचा प्रश्नच नाही। त्यांच्या ही असली स्टंटबाजी जरा बंद झाली पाहिजे। उदयनराजे म्हटलं की जे केलंय ते इथंच